नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. 15 वर्षापूर्वी मी म्हणाले होते की मी येईन मंदिरात. आज योग आला आणि मी दत्त महाराजांना भेटले. श्री गुरुदेव दत्त. हे गुंजननी स्वतः पेंट केलेली फ्रेम इथे बनवून लावलेली आहे. हे गुंजननी काढलेले पेंटिंग्स आणि त्याच्या ह्या बनवलेल्या फ्रेम्स आहेत. किती सुंदर आहे बघा. अशी ही कलाकार आहे गुंजन. गुंजू गुंजा गुंजा गुनगुन. गुंजा. किती सुंदर आहे हे. स्वप्नातलं घर. अरे वा 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 मस्त. तर हे असं आणि ही आहे गुंजन. सगळ्यांना माहिती आहे आर्टिस्ट गुंजन. हे मी आईच्या बर्थडे गिफ्ट दिलेली आहे. अरे वा. कुठलं? वाव. टू माय मॉम. तरी वॉरियर. गुंजन मला एक सांग, ह्याचं तुला इन्स्पिरेशन कुठून मिळालंय? मला स्वतःलाच ते काढायला खूप आवडतं लहानपणापासून ड्रॉइंग. हा. हो. आणि मग ते चित्र तू कुठून बघून ते कॉपी करतेस की स्वतःच बघून पण काढते, काही माझ्या मनाचे पण काढते. हा ना. ह्याच्यात हे चित्र काढताना तुझ्या डोक्यात काय आलं? म्हणजे हे मी बघून काढले. हे पेन वर्क आहे. पेन वर्क आहे. हो. हे वॉटर कलर्सने केलेलं आहे. हा. आणि हे स्केच आहे का? हे नाही, हे पण पेन वर्कच आहे. गुंजन ह्याला कोणती हे म्हणतात? हे मंडला आर्ट. मंडला बरोबर. हे तर मला खूप आवडतं काढायला. हे मला खूप आवडलं. हे पण पेन वर्कच आहे. बघू स्केचिंग बघू. हे अजून माझे स्केच खूप स्केच आहेत पण ते मी फ्रेम नाही केले. आणि हे मी स्कूलमध्ये दिलेले एक्झिबिशनला. हे पण पेन आवड आहे. आणि मला आवडतं. वा व्हेरी गुड. डिझायनिंगचा खूप छंद आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स गुंजन. हे आज आम्ही चिरागच्या घरी आलोय आणि आता चिराग आम्हाला त्याच्या गाड्यांचं कलेक्शन दाखवतोय. सो ह्या सगळ्या छोट्या छोट्या गाड्या आहेतच चिरागकडे. हा चिराग, कोणत्या कोणत्या गाड्या आवडतात? विशेष कलेक्शन काय आहे तुझं फेवरेट? कुठली गाडी आहे? दाखव ना. क्रिस्टानो. अरे वा. अरे वा मस्त. खूप गाड्या आहेत रे तुझ्याकडे. हे सगळं तू तुझ्या गाड्यांच्या साठी शोकेस आहे ना हे पूर्ण? वा. हे एवढे मोठं कलेक्शन आहे चिरागच्या. साम्राज्य आहे चिरागचं. हे चिरागचं साम्राज्य. बाहेर जागा नाही ना म्हणून. ही चिरागची एक वेगळी. Welcome to Out Classic. Bluetooth mode. स्पीकर आहे चिरागचा. एकदम बेस्ट कलेक्शन. गुंजन एक आर्टिस्ट आहे. गुंजन मला हे माहितीच नव्हतं की तू एवढी छान कलाकार आहे. आवडलं तर मला सांगितलं. हा नक्की. पण याच्यातलं पण मला आवडलंय. पण राहू दे रे, तुझं कलेक्शन आहे. हे बघा. असं चिरागकडे हे बघा. हे आहे खूप मोठं घर आहे. चिराग आणि गुंजनचं हे खूप छान मोठं घर आहे. आम्ही आलोय अशोका डायनिंग लॉन्ज अँड स्टे मध्ये. तर ह्या हॉटेलचे मालक चिराग सारदळ. हा चिराग, मला आता तू सगळं हॉटेलची माहिती द्यायची आहेस. हा. तर इथे काय काय आहे? हां, तर हे हॉटेल आहे. ओके. डायनिंग आहे आणि स्टे पण आहे ना. म्हणजे इकडे तुम्ही येऊन स्टे करू शकता. कारण देवरुख हे पर्यटन स्थळ आहे. हो की नाही चिराग? द ओनर ऑफ द हॉटेल चिराग सारदळ. कम चिराग. बघ देवरुख हे कसं पर्यटन स्थळ आहे ना. हो की नाही? म्हणजे तिकडे आपलं काय आहे, मार्लेश्वर वगैरे आहे. अशी बघण्याची खूप ठिकाणं आहेत. तर लोकांना जर इथे राहायचं असेल तर ते सुद्धा आहे ना. स्टे पण आहे. तर त्या स्टेच्या रूम्स कुठे आहेत? हे पण आहे ना, लॉन पण आहे ना. ये चिराग. आम्ही जरा रात्रीचं आलोय. मी चिरागला सांगणार आहे नंतर एक व्हिडिओ करून तो सगळ्या हॉटेलचा मला प्रॉपर टाकणार आहे. हा हा. इथे लॉन आहे. इथे लग्न वगैरे होतात. अथर्वचं लग्न याच लॉन मध्ये झालंय.
आहेत तिकडे रूम्स आहेत स्टेसाठी. ह्याचं इंटिरियर जे आहे ना ते खूप एस्थेटिक आहे आणि खूप तुम्ही या नक्की या. इथलं फूड पण क्वालिटी चांगली आहे. ते दाखवलं लॉन. थँक्यू आम्हाला तुझ्या हॉटेलमध्ये बोलवल्याबद्दल. हां, चिराग आपल्याला ट्रीट देतोय. सो चिराग एकदम दिलदार माणूस आहे, एकदम एक नंबर आहे. हा बिलकुल म्हणजे. आणि हँडरायटिंग काय सुंदर आहे माहिती आहे का त्याचं. उद्या कॉम्पिटिशनला चाललाय तो, है ना चिराग. थँक्यू सो मच. ए पनीर काय आहे हे? पनीर कबाब, पनीर पहाडी कबाब आणि पनीर टिक्का आणि आम्ही खातो आहोत. गांगरली वहिनी, सायली वहिनी गांगरली, जरा गाडी लागली तिला. दादा सर्विंग करतो एकदम बेस्ट. थँक्यू दादा. जस्ट टेलिंग की आम्ही सगळे अशोका हॉटेलमध्ये जेवायला आलोय आणि पहिलं एक अच्छा चष्मा काढलाय कोणीतरी छान दिसण्यासाठी. हा, तर आम्ही सगळे पहिलं स्टार्टर खाल्लंय. कसं आहे स्टार्टर? खूप मस्त, टेस्टी, एकदम टेस्टी ना. जे पनीर नको म्हणून नाही म्हणताना पण मी खाल्लंय. हा, नाक उडवणारे पनीर खाल्लेलं आहे आवडीने. ही इज ट्रीटिंग अस. तुम्हाला दिवसा याचा व्हिडिओ काढून देणार आहेस हॉटेलचा, जो रात्री काय काय व्ह्यूज आपले मिस झाले तर तू ते देशील. ओके. ए सोम, कसं आहे ही डिश? मस्त आहे ना जानू. मस्त आहे ना. चला, चिरागने आपल्याला ट्रीट दिलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी रिव्ह्यू द्यायचा आहे. कसं वाटलं? हा, मग चिराग आता तू कधी येणार आहेस? दिवाळीत मुंबईला येणार आहेस. आता तू आमचा छान पाहुणचार केलास, आता आम्हाला तुझा पाहुणचार करायचा आहे ना. आम्ही पण तुला ट्रीट देणार मस्त मुंबईत आल्यावर. तर तू येणार डोंबिवलीला, हा ना. तू प्लॅन करशील आणि मला सांगशील. आता आपण एकमेका हां नक्की प्लॅन कर आणि सांग. तर खूप छान जेवण जेवलो आम्ही सगळे फॅमिली. डिनर होता आज चिरागच्या हॉटेलमध्ये. मजा आली खूप. तिकडे मामीकडे. हा सीन भारी आहे. ए चल चल, ए आरू हा सीन भारी आहे. ए पियू, ए बा हा वाला सीन कसा वाटतोय तुम्हाला? ए तुम्ही हळूहळू बोला. ए तुम्ही पण बोला काहीतरी गॉसिप करा. ए मावशी, ओ माय गॉड मावशी भेटलो आपण. तुम लोग इमोशन के साथ खिलवाड़ कर रहे हो, ये गलत है. तर हे असं आमचं आहे प्रेम जे ओतू चाललेलं आहे. तर मग जेवलीस आता, कसं वाटलं? मस्त जेवलो सगळ्यांनी. देवरुखमध्ये अशोका हॉटेल अशोका डायनिंग आहे, सगळ्यांनी व्हिजिट करा. खूप मस्त टेस्ट आहे, सगळ्यांना खूप आवडेल. अगदी देवरुखच्या हायवेलाच आहे, जवळ पेट्रोल पंप पण आहे, सगळं आहे मस्त. माझ्या मावशीचं हॉटेल आहे, कधी आलात मला कॉल करा, मी नक्कीच तुम्हाला डिस्काउंट पण देईल. प्लीज विजिट. येस. परत एकदा बाय. ए चिराग आता आपला नाही तर चिराग बोल. तर हा होता, भेटूया तोपर्यंत. डू लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. से जस्ट नेहाज डेली व्लॉग. थँक्यू.